विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये शिपाई पदाची जाहिरात आलेली आहे. 284 जागा आहेत. तुम्ही जर इयत्ता 10वी पास असाल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येईल. आजच्या व्हिडिओमध्ये फॉर्म कसा भरायचा आहे यावरती आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नंतरच फॉर्म भरा, जेणेकरून फॉर्म भरताना कुठलीही चूक होणार नाही. व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्त्वाची सूचना आपल्याला सांगतो. नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये ज्या शिपाई पदाची जाहिरात आलेली आहे त्यासाठी जो अभ्यासक्रम आहे तो संपूर्ण अभ्यासक्रम आपल्या ह्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच मध्ये शिकवलेला आहे. इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे. पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत. एक वर्षात किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे. तेव्हा इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा. स्ट्रिक्टली IBPS पॅटर्न नुसार शिकवणी आहे. बघा, आता सगळ्यात आधी तुम्हाला नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या वेबसाईटला जायचं आहे. त्या वेबसाईटला गेल्यानंतर वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं जे पहिलंच लाईन दिसते, इथे बघा अर्जाची लिंक आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने हे एक दुसरं पेज ओपन होतं. त्या ठिकाणी शिपाई गट संवर्गातील 284 रिक्त पदभरतीबाबत नोंदणी व मुद्रांक विभाग बघा, इथे खाली लिंक आहे. या लिंकवरती क्लिक करा. हे पेज ओपन होतं. आता इथेपर्यंत अवघड वाटत असेल तर तुम्हाला डायरेक्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो. त्या लिंकवर क्लिक करा, डायरेक्ट हे पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यानंतर इथे क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन म्हणायचं आहे. पण तत्पूर्वी ह्या गोष्टी वाचून घ्या. फॉर्म भरायची सुरुवात जी आहे ती 22/4/2025. फॉर्म भरायची शेवटची तारीख 10/5/2025. मग आता क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन म्हटल्यानंतर अशा पद्धतीनं हे पेज ओपन होतं. आता इथे आपल्याला बेसिक इन्फो, फोटो आणि सिग्नेचर, डिटेल्स, प्रिव्ह्यू, अपलोड आणि पेमेंट ह्या 6 टप्पे आपल्याला कंप्लीट करायचे आहे. आता बेसिक इन्फो मध्ये आपल्याला काय भरायचं आहे बघा. या ठिकाणी तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि सरनेम, लास्ट नेम हे तुम्हाला कन्फर्म एकदा भरायचं, परत कन्फर्म करायचं, इथे भरायचं, कन्फर्म करायचं, इथे भरायचं, कन्फर्म करायचं. या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव दिसतं. त्याच्या खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. तोच मोबाईल नंबर परत खाली टाकायचा आहे. एक अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर इथे द्यायचा आहे. ईमेल आयडी इथे टाकायचा आहे. तोच ईमेल आयडी कन्फर्म करायचा आहे. हा कॅप्चा इथे भरायचा आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट म्हणायचं आहे. अशा पद्धतीनं तुमचं इथे आर यू शुअर दॅट डाटा एंटर्ड इज करेक्ट ॲज नो चेंज, म्हणजे माहिती जी भरली ती सगळी बरोबर आहे का तपासा. परत चेंज करता येणार नाही असं म्हटलेलं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुन्हा चेंज करता येणार नाही. आपण इकडे सगळं ओके भरलंय. आपण ओके म्हटलं. ओके म्हटल्यानंतर बघा जे भरलंय ते सगळं तुम्हाला इथे समोर दिसतंय बघा, लक्षात घ्या. आता हे सगळं बघितल्यानंतर ही बेसिक इन्फो तुम्हाला इकडे काय म्हणायचं आहे, नेक्स्ट म्हणायचं आहे. नेक्स्ट म्हटल्यानंतर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. हा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे आणि इथे तुम्हाला पासवर्ड पण आलेला आहे. हाच रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड पुढे प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला कामात येणार आहे. तेव्हा हे व्यवस्थित सेव्ह करून घ्या. आता बेसिक इन्फो झाली. आता आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे. आता खाली स्क्रोल केल्यानंतर अशा पद्धतीनं बघा, लक्षात घ्या, इथे तुम्हाला एक फोटो अपलोड करायचा आहे आणि इथे तुम्हाला एक लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे. आता लाईव्ह फोटोचे 2 ऑप्शन आहे. एक तुम्ही तुमच्या कम्प्युटरला कॅमेरा लावून पण तुम्ही फोटो अपलोड करू शकता किंवा इथे स्कॅन करून पण फोटो अपलोड करता येईल. अर्थात स्कॅन केल्यानंतर पण तो लाईव्ह फोटो आपल्याला काढायचा आहे, लक्षात घ्या. मग आता इथे बघा, सगळ्यात आधी स्कॅन फोटोग्राफ ऑफ द कॅन्डिडेट, इथे आपल्याला चूज फाईल म्हणायचं. चूज फाईलला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपली गॅलरी ओपन होईल. गॅलरीतून आपल्याला आपला जो फोटो आहे तो फोटो टिक करायचा आहे. तो फोटो टिक केल्यानंतर तो फोटो ऑटोमॅटिक इथे येऊन जाईल. आता त्यानंतर आपल्याला एक लाईव्ह फोटो घ्यायचा आहे. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी बघा, आता इथे 2 ऑप्शन आहे. आपण ह्या ऑप्शनने घेऊया, कॅप्चर फोटो युझिंग वेब कॅमेरा. इथे आपण कॅप्चर फोटो म्हटलं की आपला कॅमेरा ओपन होतो कम्प्युटरचा आणि तो आपला फोटो काढतो. फोटो काढल्यानंतर तो फोटो ऑटोमॅटिक या ठिकाणी जो आहे तो इथे कॅप्चर होऊन जातो, लक्षात घ्या. आता इथे कॅप्चर झाल्यानंतर खाली बघा, इथे एक सूचना आहे, आय कन्फर्म दॅट दिस इज माय व्हॅलिड फोटो. बरोबर आहे. इथे टिक मार्क करायची. इथे टिक मार्क केल्यानंतर मग पुढे लक्षात घ्या, इथे बघा स्कॅन सिग्नेचर. आता इथे आपल्याला आपली सिग्नेचर सुद्धा स्कॅन करायची आहे. इथे चूज फाईल म्हणायचं आणि सिग्नेचर इथे स्कॅन अपलोड करायची आहे. त्यानंतर आय कन्फर्म, जिथे आपली सिग्नेचर आहे असं कन्फर्म आहे तिथे आपण टिक मार्क करायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे नेक्स्ट म्हणायचं आहे. नेक्स्ट म्हटल्यानंतर मग विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने इथे बघा आपली सिग्नेचर पण अपलोड झालेली आहे. आता आपण नेक्स्ट म्हटलंय. नेक्स्ट म्हटल्यानंतर मग अशा पद्धतीनं आपली फोटो आणि सिग्नेचर पण अपलोड झालेली आहे. आता आपल्याला क्वालिफिकेशन वगैरे बाकीच्या गोष्टी डिटेल्स सगळं भरायचं आहे. पुढचं मग डिटेल्स वरती खाली स्क्रोल केल्यानंतर मग अशा पद्धतीनं अर्जदाराची जात म्हणजे आपली कॅटेगरी कोणती असं विचारलेलं आहे. जी कॅटेगरी असेल ती कॅटेगरी आपल्याला टाकायची आहे. त्यानंतर कोणत्या जात प्रवर्गातनं अर्ज करायचा आहे, आपल्याला फॉर्म कोणत्या कॅटेगरीमधनं भरायचा आहे, मग ज्या कॅटेगरीमधनं भरायचं आहे त्या कॅटेगरीला आपल्याला टिक मार्क करायचं आहे. ठीक आहे.
आता कधी कधी काय असतं, एखादा विद्यार्थी ओबीसी मध्ये असतो पण तो फॉर्म मात्र ओपन मध्ये भरतो, असं काही असू शकतं. त्यामुळे त्यांनी विचारले दोन्ही ऑप्शन आहे, एक तर आपली कॅटेगरी कोणती ती विचारली आणि फॉर्म कोणत्या कॅटेगरीतनं भरायचा आहे ते विचारलेलं आहे. त्यानंतर मग पुढे ते एक सूचना सांगतात की प्लीज इंडिकेट युअर कॅटेगरी करेक्टली, म्हणजे तुमची जी कॅटेगरी आहे ती व्यवस्थित निवडा, पुन्हा त्याच्यामध्ये चेंज करता येणार नाही. मग अशा पद्धतीने इथे आपण कॅटेगरी व्यवस्थित निवडलेली आहे. आणि मग त्याच्या खाली काय आहे ती सूचना बघा, आपण 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेली व्यक्ती आहात का, अपंग व्यक्ती तुम्ही आहात का, असेल तर येस म्हणा, असेल तर मग पुढे अपंगत्वाचा प्रकार, अपंगत्व तेच बाकीच्या सगळ्या गोष्टी विचारतात त्या भरायच्या आहेत. आता इथे आपण नाही म्हटलं. त्याच्यानंतर पुढे काय बघा, आपणास परीक्षेदरम्यान भरपाई वेळेची आवश्यकता आहे का. आता तुम्ही जर अपंग असाल तर तुम्हाला एक्स्ट्रा वेळेची आवश्यकता आहे का असं विचारलेलं आहे. आपण मेंदूचा पक्षाघात या आजाराने त्रस्त आहात का आणि असल्यास त्याचा तुमच्या लेखनावर परिणाम होतो का, असेल तर यस, नसेल तर नाही. असल्यास आपणास परीक्षे दरम्यान भरपाई वेळेची आवश्यकता आहे का, एक्स्ट्रा वेळेची आवश्यकता आहे का, असल्यास यस, नसल्यास नो. आपल्या लेखनासाठी वापरत असलेला हात दुखावलेला आहे का, बाधित आहे का, असेल तर यस, नसेल तर नो म्हणा. असल्यास परीक्षे दरम्यान आपल्याला एक्स्ट्रा वेळेची आवश्यकता आहे का, असेल तर यस, नसेल तर नो. पुढे आता आपणास लेखनिकाची मदतीची आवश्यकता आहे का, लेखनीस हवाय का आपल्याला, असेल तर यस म्हणा, नसेल तर नाही म्हणा. पुढे अर्जदार महिला आरक्षणाअंतर्गत अर्ज करत आहे का. बघा, आर यू अप्लाइंग अंडर वुमन रिझर्वेशन, महिला उमेदवारांसाठी ही सूचना आहे. तुम्हाला महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे का, घ्यायचा असेल तर यस म्हणा, नसेल तर नाही म्हणा. पुढे आपल्याकडे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे वैध प्रमाणपत्र आहे का, म्हणजे तुमच्याकडे व्हॅलिड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे का असं विचारता येते. तर आपल्याकडे आता जर तुम्हाला एखाद्या कॅटेगरीचं आरक्षण घ्यायचं, एससी एसटी सोडून कोणत्याही कॅटेगरीचं, तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्या आरक्षणाचा लाभ होतो. त्यामुळे आपल्याकडे आहे का, आता आपण इथे यस म्हटलंय, ठीक आहे. त्यांच्याकडे नसेल त्यांनी नाही म्हणा. पुढे आता उमेदवाराकडे सक्षम प्राधिकरणाने दिलेले वैध जात प्रमाणपत्र आहे का, म्हणजे तुमच्याकडे जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आहे का. आता आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे तर कास्ट सर्टिफिकेट लागणारच आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आपण इकडे काय म्हटलं, यस म्हटलेलं आहे. उमेदवाराकडे जात प्रमाणपत्र आहे का, कास्ट व्हॅलिडिटी. आता कास्ट व्हॅलिडिटी आहे का, तर कास्ट व्हॅलिडिटी आपल्याकडे असेल तर यस म्हणा, नसेल तर नाही म्हणा, लक्षात घ्या. पुढे उमेदवाराकडे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच ईडब्ल्यूएसचं आरक्षण तुम्हाला घ्यायचंय का, मग ईडब्ल्यूएसचं आरक्षण घ्यायचं असेल तर त्या संदर्भातलं सर्टिफिकेट लागेल, ते सर्टिफिकेट आहे का, असेल तर यस म्हणा, नसेल तर नाही म्हणा. पुढे माजी सैनिक म्हणून आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता का. आता तुम्ही माजी सैनिक असाल तर इथे यस म्हणा, नसेल तर नाही म्हणा. पुढे अर्जदार दिव्यांग माजी सैनिक आहे का, असेल तर यस म्हणा, नसेल तर नाही म्हणा. आता पुढे बघा, पिरियड ऑफ सर्व्हिस म्हणजेच तुम्ही जर आर्मी मॅन असाल, एक सर्व्हिसमॅन असाल तर त्यांनी किती वर्ष सेवा झालेली आहे ते विचारलेलं आहे, सेवेचा कालावधी विचारलेला आहे. त्याच्या खाली क्लिक केल्या, खाली स्क्रोल केल्यानंतर मग तुम्ही खेळाडू आहात का, खेळाडू असाल तर तुम्ही त्या आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता का, असेल तर यस म्हणा, नसेल तर नाही म्हणा. तुम्ही अनाथांसाठी आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता का, म्हणजे तुम्ही अनाथ आहात का, असेल तर यस म्हणा, नसेल तर नाही म्हणा. पुढे असल्यास अनाथ आरक्षणाचा प्रवर्ग कोणता आहे, तो प्रवर्ग आपल्याला निवडायचा आहे. पुढे आपण पदवीधर अंशकालीन कर्मचारी आहात का, असेल तर यस म्हणा, नसेल तर नाही म्हणा. आपण प्रकल्पग्रस्त आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता का, तुम्ही आहात का प्रकल्पग्रस्त, असेल तर यस म्हणा, नसेल तर नाही म्हणा. आपण भूकंपग्रस्त आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता का, असेल तर यस म्हणा, नसेल तर नाही म्हणा. पुढे आता आपण स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य आहात का, असेल तर यस, नसेल तर नो. अर्जदार महाराष्ट्राचा आदिवासी आहे काय, आता हे कंपल्सरी लक्षात घ्या. त्यांनी काय विचारले, आर यू डोमासाईल ऑफ महाराष्ट्र. डोमासाईल असल्याशिवाय आपल्या पुढे प्रक्रियाच करता येणार नाही, त्यामुळे डोमासाईल सर्टिफिकेट असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आपण इकडे यस म्हटलंय, लक्षात घ्या. आता पुढे एक सूचना आहे, आपण महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक उमेदवार आहात का. जर आपण महाराष्ट्र कर्नाटक सीमेमध्ये जे 865 गावं आहेत त्यातील रहिवासी असू तर यस म्हणा, नसेल तर नाही म्हणा. पुढे आता आपण युद्धात किंवा सैन्य दलातील सेवेत मृत पावलेल्या किंवा अपंग झालेल्या सैनिकाचे कुटुंबीय आहात का, असेल तर यस म्हणा, नसेल तर नाही म्हणा. आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य किंवा पत्नी आहात का, असेल तर यस म्हणा, नसेल तर नाही म्हणा. पुढे खाली स्क्रोल केल्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, तर आधार कार्ड आहे, यस म्हटलं. मग आधार कार्डचा नंबर विचारला, तो नंबर आपण टाकलेला आहे. तुम्ही धार्मिक अल्पसंख्याक समाजातील आहात का की नाही, असेल तर यस म्हणा, नसेल तर नाही म्हणा. अर्जदाराचा धर्म विचारलाय, धर्म टाकला आपण इकडे हिंदू. उमेदवाराचे राष्ट्रीयत्व इंडियन. परीक्षा केंद्र, आता तुम्हाला परीक्षा कुठे कुठे द्यायची आहे, 3 केंद्र निवडायचे आहेत. मग पहिले आपण नंदुरबार निवडला, दुसरा आपण परभणी निवडलाय आणि तिसरा आपण नांदेड निवडलेला आहे, लक्षात घ्या. त्यानंतर खाली आता उमेदवाराची जन्मतारीख विचारलेली आहे, जन्मतारीख इथे भरायची आहे आपल्याला, ठीक आहे. इकडे तारीख, महिना आणि वर्ष. त्यानंतर
बघा दिनांक 22/4/2025 रोजी उमेदवार. आता इथं आपलं वय हे ऑटोमॅटिक घेऊन जातं, लक्षात घ्या या तारखेला 22/4/2025 ला. आता इथे बघा खाली काय विचारलंय, कॅन्डिडेट्स नेम ऍज पर SSC. 10वीच्या मार्च शीटवर जे नाव आहे तेच नाव आपल्याला इथे टाकायचं आहे. बघा टाकलं आपण, आपलं नाव टाकलं, वडिलांचं नाव टाकलं म्हणजे मिडल नेम आणि लास्ट नेम टाकलेलं आहे. आपलं लिंग स्त्री पुरुष किंवा ट्रान्सजेंडर, मग आपण इकडे मेल टाकलेलं आहे. तुम्हाला जुळे भावंड आहेत का, आपण नाही टाकलंय. त्यानंतर जुळ्या भावंडाचे नाव असेल तर त्यांची नावं टाकायला लावली. खाली स्क्रोल केल्यानंतर मग तुम्हाला वैवाहिक स्थिती विचारली, मॅरिड अनमॅरिड कशा आहात तुम्ही, तर आपण अनमॅरिड टाकले. पुढे भरपूर ऑप्शन आहे, मॅरिड आहे, विडो आहे, विडोवर आहे, डिवोर्सी आहे, ज्युडिशियली सेपरेटेड आहे, जे असेल तुम्हाला ते टिक करायचं आहे. आता इकडे वडिलांचं नाव विचारलंय, आईचं नाव विचारलंय, जोडीदाराचे नाव विचारलेले आहे, असेल तर टाकू शकता तुम्ही. इकडे पत्ता विचारलेला आहे, लक्षात घ्या. हा संपूर्ण पत्ता आपल्याला भरायचा आहे इथे, आपला पत्ता. आणि मग खाली पिनकोड विचारलेला आहे. ठीक आहे, राज्य विचारलं, इथे राज्य टाकायचं आपण महाराष्ट्र. ठीक आहे, इकडे पिनकोड आहे. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर पुन्हा त्यांनी विचारलंय की तुमचा म्हणजे आत्ताचा पत्ता आणि कायमस्वरूपी पत्ता एकच आहे का, तर आपण इकडे सेम ऍज ऍड्रेस फॉर करस्पॉन्डंट इकडे आपण टिक केलं. पुन्हा हा सगळा पत्ता इथे ऍज इट इज येऊन गेला. आता हे सगळं आल्यानंतर इकडे ऍप्लिकेशन फी किती आहे, अमाऊंट 900 रुपये आहे, लक्षात घ्या. मग इथे आपण व्हॅलिडेट युअर डिटेल्स याच्यावर क्लिक केलं. याच्यावर क्लिक केल्यानंतर ते म्हणतात की व्हेरीफाईड सक्सेसफुली. इकडे परत ओके म्हणायचं. ओके म्हटल्यानंतर मग अशा पद्धतीनं इकडे सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं. काय म्हणायचं आता पुढे, सेव्ह अँड नेक्स्ट. सेव्ह अँड नेक्स्ट म्हटल्यानंतर मग आता पुढे काय आलं बघा, आता क्वालिफिकेशन आपल्याला टाकायचं आहे, लक्षात घ्या. मग आता इथे बघा काय आलेलं आहे, आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स ॲज ऑन 10/5/2025 म्हणजे 10/5/2025 ला तुमची एज्युकेशन कम्प्लीट असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. मग आता इथे काय सांगितलंय, एक्झाम पास उत्तीर्ण केलेली परीक्षा कोणती आहे, तर बघा या ठिकाणी SSC 10वी स्टेट बोर्ड. आता इथे 10वीचीच पात्रता आहे, त्यामुळे आपण इकडे 10वी टाकलेलं आहे. त्यांनी विचारलेलं आहे पासिंग परीक्षा वर्ष कधीचं आहे, मग आपण इकडे परीक्षेचं वर्ष टाकलंय, कोणत्या वर्षी आपण पास झालेलो आहे. टक्केवारी विचारलेली आहे, टक्केवारी टाकली आपण, आणि कोणता क्लास मिळाला तो क्लास पण टाकलेला आहे. मग अशा पद्धतीनं बघा आता 10वी आपण फक्त भरली आहे. खरं तर तुम्ही याच्यानंतर 10वी आहे, 12वी आहे, ग्रॅज्युएशन आहे, आदर शिक्षण आहे, हे सगळं तुम्हाला वाटलं तुम्ही भरू शकतात, हे काही कंपल्सरी नाही, हे लक्षात घ्या. पुढे मग लक्षात घ्या, आता या ठिकाणी कामाचा अनुभव विचारलेला आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला तुम्ही जर कुठे ऑलरेडी काम केलेलं असेल अगोदर, तर त्या कंपनीचं नाव, किती वर्ष काम केलं, काय हे सगळं, कामाचं स्वरूप काय होतं, का काम सोडलं तुम्ही, किती वर्ष काम केलं, हे सगळं तुम्हाला इथे टाकायचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, बघा इथे कधीपासून कधीपर्यंत कामाचं स्वरूप वगैरे वगैरे. ठीक आहे, आता इथे बऱ्यापैकी एक्सपिरियन्स असण्याची शक्यता तुमच्याकडे फार कमी आहे, पण असेल तर तुम्ही हे टाकू शकता, लक्षात घ्या. ठीक आहे, एकूण अनुभव महिन्यामध्ये किती महिने काम केलं ते टाकायचंय. ठीक आहे, पुढे खाली स्क्रोल केल्यानंतर मग आता ते विचारतात की तुम्हाला अवगत असलेल्या भाषा, मराठी, हिंदी, इंग्लिश. मग चला आता हे जो स्टार आहे मराठी हे कंपल्सरी आहे. मग इथे आपण वाचता येतं, लिहिता येतं, बोलता येतं, ठीक केलं. हिंदी वाचता येतं, लिहिता येतं, बोलता येतं. इंग्लिश वाचता येतं, लिहिता येतं, आता इथे टिक करायचं राहून गेलं, बोलता येत नाही असं. ठीक आहे, पण तुम्ही टिक करू शकता. ठीक आहे, लक्षात घ्या. पुढे आता इथे व्हॅलिडेट युअर डिटेल्स म्हणा किंवा सेव्ह अँड नेक्स्ट म्हणा, काही म्हटलं चालणार, लक्षात घ्या. आता इथे तुम्ही जर व्हॅलिडेट युअर डिटेल्स म्हटलं तर अशा पद्धतीनं व्हेरीफाईड सक्सेसफुली येतं. इकडे ओके म्हणा. इकडे ओके म्हटल्यानंतर पुन्हा मग आपल्याला अशा पद्धतीनं जो फॉर्म आपण भरलेला आहे तो सगळा फॉर्म आपल्याला दिसतोय इथे, लक्षात घ्या. जे जे आपण भरलंय तो प्रिव्ह्यू दिसतोय. मग या फॉर्म बघा दिसतंय का, जे जे आपण भरलंय ते सगळं इथे आलेलं आहे. एकदा चेक करून घ्या सगळं व्यवस्थित भरलंय का. ठीक आहे, पुढे बघा हे सगळं आलं इथे, शिक्षण सगळं जे काय आपण भरलं ते. मला हे सगळं आल्यानंतर डिक्लेरेशन आहे, मी भरलेली माहिती खरी आहे खोटी आढळल्यास माझ्यावरती कारवाई होईल वगैरे वगैरे. मग इथे तुम्हाला काय करायचं आहे, कम्प्लीट रजिस्ट्रेशन. ठीक आहे, असं म्हणायचं आहे. असं म्हटल्यानंतर मग इथे तुम्हाला अशा पद्धतीने ऑन कम्प्लिशन ऑफ रजिस्ट्रेशन नो चेंज ऑफ डिटेल्स ऑलरेडी एंटर्ड विल बी आफ्टर. ठीक आहे, मग इथे ओके म्हणा. इथे ओके म्हटल्यानंतर मग अशा पद्धतीनं आर यू शुअर टू कंटिन्यू. आता फी तुम्हाला पुढे भरायची का, तर येस आपल्याला ओके म्हटलं आपण. ओके म्हटल्यानंतर मग बघा अशा पद्धतीने तुम्हाला आता काय पेमेंट करायचंय. आता इथे सिक्युरिटी कोड हा कॅपच्या ठिकाणी भरायचा आहे. हा कॅपच्या भरल्यानंतर इथे सबमिट म्हणायचं आहे. सबमिट म्हटल्यानंतर डू यू वॉन्ट टू प्रोसीड फॉर पेमेंट, पेमेंटसाठी तुम्हाला पुढे प्रक्रिया करायची का, येस आपण ओके म्हटलं. ओके म्हटल्यानंतर मग पुढे अशा पद्धतीने हा पेमेंट तुम्हाला शो होतो आहे. चला किती पेमेंट भरायचं आहे तुम्हाला बघा या ठिकाणी पेमेंट अमाऊंट इथे ही 300 रुपये दिसते. आता पुढे
आपल्याला कसा पेमेंट करायचा आहे बघा, डेबिट कार्ड आहे, इंटरनेट बँकिंग आहे, वॅलेट आहे. आपण QR कोड म्हटलं, इथे QR कोड म्हटल्यानंतर मग तुम्हाला लगेच पुढे काय येईल, अशा पद्धतीने भीम UPI येईल. भीम UPI आल्यानंतर मग इथे तुम्हाला काय म्हणायचं आहे, मेक पेमेंट. मेक पेमेंट म्हटल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने पुढे हे सगळं पेमेंट किती आहे, तुम्हाला ट्रान्झॅक्शन अमाऊंट 900 रुपये लक्षात घ्या. अशा पद्धतीनं हे 900 रुपये तुम्हाला इथे पेमेंटचे आलेले आहेत. मग हे 900 रुपये आल्यानंतर तुम्हाला प्रोसीड विथ पेमेंट म्हणायचं आहे. प्रोसीड विथ पेमेंट म्हटल्यानंतर मग अशा पद्धतीने तुम्हाला इथे एक तर तुम्हाला इथे एंटर युअर UPI ID तुम्हाला टाकता येईल, तर तो पेमेंट तुम्हाला करता येईल, किंवा तुम्हाला हे स्कॅनर दिलेलं आहे, हे स्कॅन करून पण तुम्हाला पेमेंट करता येईल. ठीक आहे, मेक पेमेंट. ठीक आहे, एक तर स्कॅन करा किंवा इथून तुम्ही तुमचा UPI ID टाका, तुम्हाला जसं शक्य होईल तसं, आणि मग तुमचं काय होऊन जाईल, तुमचं पेमेंट होऊन जाईल. तुमचं पेमेंट झाल्यानंतर मग अशा पद्धतीने तुमचा फॉर्म काय होतो, सक्सेसफुली भरून होतो. तो फॉर्म भरल्यानंतर त्याची एक PDF स्वरूपामध्ये ते सेव्ह करून ठेवा किंवा त्याची एक प्रिंट काढून ठेवा. तर अशा पद्धतीने फॉर्म कसा भरावा हे आपण डिटेल समजून घेतलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आता फॉर्म संदर्भामध्ये तुमच्या मनात कुठलीही शंका नसेल, जरी काही शंका असेल तरी आमच्या इग्नाइट अकॅडमीला संपर्क करायचा आहे, तुम्हाला सगळी मदत केली जाईल. हा व्हिडिओ संपत असताना एक महत्त्वाची सूचना आणखी एकदा सांगतो की नोंदणी आणि मुद्रांक विभागासाठी आपण ही रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून दिलेली आहे. या बॅच मध्ये विद्यार्थी मित्रांनो, या शिपाई भरतीचा जो अभ्यासक्रम आहे तो संपूर्ण अभ्यासक्रम आपण अत्यंत सोप्या शब्दामध्ये शिकवलेला आहे. टेस्ट सिरीज आहेत, PDF स्वरूपात नोट्स आहेत, IBPS पॅटर्न नुसार शिकवणी आहे. 1 वर्षापर्यंत किती वेळा तुम्हाला बॅच बघता येईल, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. बॅचची फी फक्त 999 रुपये आहे. इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे. अधिक माहितीसाठी 88 25 61 17 या नंबरवर संपर्क करायचा आहे. आणि अशाच प्रकारे प्रत्येक नवीन एक्झामचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचं आपलं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायचं आहे.